नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एकनाथ शिंदे सरकारने घेतलेले अनेक निर्णय देवेंद्र फडणवीस सरकार कुठेतरी बदलतंय अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. नुकतंच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पामध्ये जे आश्वासनं जी यापूर्वी जे जाहीरनामा प्रसिद्ध झालेला होता विधानसभा निवडणुकीच्या वेळी, त्या अर्थसंकल्पामध्ये ती आश्वासनांची कुठेतरी पूर्तता करण्यात आलेली नाही अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. कारण एकनाथ शिंदेने घेतलेले अनेक निर्णय देवेंद्र फडणवीस सरकार बदलते अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. खरंच या निर्णय बदलल्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे नाराज आहेत अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. आणि त्याच अनुषंगाने आजचा आपला चर्चेचा विषय आहे, राज्यात पुन्हा राजकीय भूकंप येणार का? देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेचे निर्णय बदलतायत का? आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझी सहकारी माधुरी कुमकर. माधुरी, अर्थात आपण पाहिलेलं आहे यापूर्वी ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशामध्ये मोदींचं सरकार आलं, एनडीएचं सरकार आलं, परंतु महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 48 लोकसभेच्या जागा होत्या आणि त्यापैकी केवळ 17 जागांवरती महायुतीला विजय मिळवता आला. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे सरकारने गेर बदलला आणि अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतलेले होते. त्यामध्ये लाडकी बहीण योजना सुद्धा अंमलात आणलेली होती. अशा ज्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या, ज्यामुळे राज्यातलं वातावरण पूर्णपणे बदलून गेलेलं होतं. कुठेतरी असं वाटत होतं की कुठं परत एकदा महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येतं की काय, परंतु एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या निर्णयांमुळे परत एकदा महायुतीचं सरकार राज्यामध्ये सत्तेत आलं आणि आता एकनाथ शिंदेचे निर्णय कुठेतरी बदलतायत. आणि त्यामुळे कुठेतरी अशी चर्चा होते की राज्यामध्ये राजकीय भूकंप येऊ शकतोय. नेमके एकनाथ शिंदेचे कोणते निर्णय देवेंद्र फडणवीस बदलतायत, काय वाटतं तुला? आपण जर बघितलं तर सुरुवातीला 2024 मध्ये लोकसभा निवडणूक पार पडली. लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर काही महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली. जसं की तू सुरुवातीला सांगितलंस, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला मोठा फटका बसला. महाविकास आघाडी जे जे अनेक खासदार आहेत ते महाविकास आघाडीचे निवडून आले. मात्र त्या तुलनेमध्ये महायुती सरकारला मोठा फटका बसला. मात्र ही सगळी भर कुठेतरी भरून काढण्यासाठी, हा फटका कुठेतरी भरून काढण्यासाठी विधानसभा निवडणुकीला मात्र महायुती सरकारनं अगदी जोरदार तयारी केली आणि त्यासाठी अनेक महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आल्या. अर्थात त्यावेळेस मुख्यमंत्री पदावर हे एकनाथ शिंदे होते आणि एकनाथ शिंदे यांनी महत्वाकांक्षी योजना सुरू केल्या. त्यामध्ये आपण जर बघितलं तर तीर्थाटन योजना ही सुरू करण्यात आलेली होती ज्येष्ठ नागरिकांसाठी. या योजनेच्या माध्यमातून विविध धार्मिक स्थळांना, ज्येष्ठांना विविध धार्मिक स्थळांचं दर्शन घडवण्याचं काम आहे ते या योजनेच्या माध्यमातून करण्यात आलं. जवळपास 8,000 नागरिकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याची माहिती सुद्धा पुढे आलेली होती. मात्र आता पुन्हा महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मात्र खुर्च्यांची अदलाबदल झाली. अर्थात उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आले आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. आणि यानंतर आपण जर बघितलं तर या महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प हा अगदी आपण जर काही दिवसांपूर्वीच सादर झाला. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी ज्या महत्वाकांक्षी योजना सुरू केलेल्या होत्या त्या योजनांना कुठेतरी कात्री बसल्याची जी चर्चा आहे ती सुरू झाली. का सुरू झाली तर ह्या ज्या योजना आहेत त्या योजनांना निधीची कुठलीही तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली नाही. दुसरी आपण जर योजना बघितली तर शिवभोजन थाळी योजना. ही योजना खरं तर उद्धव ठाकरे हे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांच्या कार्यकाळामध्ये 10 रुपयांत शिवभोजन, 10 रुपयांमध्ये जेवण अशी ती शिवभोजन थाळी योजना होती. ती अजूनपर्यंत ती योजना चालू होती. मात्र ज्यावेळेस 2022 मध्ये शिवसेनेमध्ये बंड झालं, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केलं, त्यानंतर ते भाजपसोबत सामील झाले. मग पुन्हा महायुती सरकार सत्तेमध्ये आलं. त्यावेळेस एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरे यांची शिवभोजन थाळी जी योजना आहे ती एकनाथ शिंदे यांनी कायम ठेवलेली होती. ती शिवभोजन थाळी योजना सुरू होती. मात्र ज्या वेळेस आता मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आहेत आणि उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आहेत, तर अर्थसंकल्पामध्ये या योजनेविषयी सुद्धा कुठलीही तरतूद दिसून आलेली नाही. अर्थात शिवभोजन थाळी योजना आहे ती बंद होणार अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती आणि कुठेतरी त्या ज्या चर्चा आहेत त्या चर्चांना स्पष्टता मिळाली, ती म्हणजे अर्थसंकल्पामधून. म्हणून खरं तर या ज्या चर्चा आहेत त्या चर्चांना अधिक गती मिळालेली आहे. आपण जर दुसरी योजना बघितली तर लाडकी बहीण योजना सुद्धा आहे. लाडकी बहीण योजनेने खरं तर ती फार गेम चेंजर योजना ठरलेली आहे. कारण ज्या पद्धतीनं लाडकी बहीण
योजनेसाठीचा जो प्रचार आहे तो प्रचार करण्यात आला. लाडकी बहीण योजना ही घराघरामध्ये पोहोचवण्यात आली. महिलांना कशा पद्धतीने या योजनेचा लाभ मिळणार आहे, आम्ही राज्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी आहोत, असं सुद्धा त्या योजनेच्या माध्यमातून प्रचार प्रसार करण्यात आला आणि महिलांना सरसकट 1500 रुपये देण्यात आले. मात्र आपण जर बघितलं तर त्यानंतर पुढे 2100 रुपये देऊ असं आश्वासन देण्यात आलेलं होतं. मात्र कुठेतरी ते आश्वासन पूर्ण करण्यात आलेलं नाही असंच दिसतंय. कारण 2100 रुपयांची जी तरतूद आहे ती सुद्धा आपल्याला कुठेही या अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळाली नाही. तिसरी योजना आपण जर बघितली तर ती योजना आहे अर्थात आनंदाचा शिधा योजना. ही सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी ती योजना सुरू केलेली होती. ही योजना आपण जर बघितली तर ती योजना गुढीपाडवा असेल, गणेशोत्सव असेल, दसरा, दिवाळी अशा महत्त्वाच्या सणांमध्ये रेशन कार्ड धारकांना 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत होता. त्यामध्ये 1 किलो साखर, 1 किलो रवा, त्यानंतर 1 लिटर पाम तेल अशा आणि 1 किलो चणा डाळ अशा पद्धतीचं जे किराणा साहित्य आहे ते या योजनेच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना देण्यात येत होतं. अनेक नागरिक याचा लाभ घेत होते सणासुदीला. मात्र कुठेतरी आता या योजनेविषयी किंवा या योजनेसाठीचा जो निधी आहे त्याची सुद्धा कुठेही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही योजना सुद्धा बंद झाल्याची चर्चा आहे. अर्थात त्यामुळे सर्वसामान्यांना सुद्धा या योजनेचा कुठेतरी लाभ होत होता. मात्र आता सर्वसामान्यांना सुद्धा मोठा फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण जर थोडीशी आकडेवारी जर बघितली तर योजना ह्या ज्या आपण 3 योजना बघितल्या, शिवभोजन थाळी योजना, आनंदाचा शिधा वाटपाची जी योजना आहे ती योजना आणि तीर्थाटन योजना, ह्या तीनही योजना सध्या आपल्याला बंद अवस्थेत पाहायला मिळतात. म्हणजे या योजना केवळ कागदोपत्री आहेत, मात्र त्या योजनांसाठी कुठलीही निधीची तरतूद नाही. त्यामुळे या योजना बंद झालेल्या आहेत याबाबत स्पष्टता येते. आपण जर दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघितला तर निधी वाटपाचा विषय. अर्थात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला निधी सुद्धा कमी मिळालेला आहे, कमी देण्यात आलेला आहे याची सुद्धा चर्चा आहे. त्या निधीची आकडेवारी किती आहे ती सुद्धा तुमच्या समोर मांडणार आहे. अर्थसंकल्पामध्ये सर्वाधिक निधी हा भाजपला मिळाला, तो होता 89,128 कोटी इतका. दुसऱ्या क्रमांकावर अर्थात राष्ट्रवादीला 56,563 कोटींचा निधी वितरित करण्यात आला आणि शिंदेच्या शिवसेनेला 41,606 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही जर ही आकडेवारी जर बघितली तर भाजपला सर्वाधिक निधी, त्या खालोखाल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि त्यानंतर जे स्थान मिळालं ते शिंदेच्या शिवसेनेला मिळालेलं आहे. त्यामुळे कुठेतरी शिंदेच्या शिवसेनेतील जे आमदार आहेत ते सुद्धा नाराज झालेले आहेत या सगळ्या निधी वाटपावरून. आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकार सत्तेमध्ये आलं, त्यांचे सर्वाधिक आमदार निवडून आले. सुरुवातीला आपण जर बघितलं तर भाजपचे 132 सर्वाधिक आमदार निवडून आलेले आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये भाजपने इतिहास रचला, कारण याआधी 105 आमदार निवडून आलेले होते. मात्र यावेळी आपण जर बघितलं तर ते 132 वर त्यांचा आकडा पोहोचला. त्या खालोखाल शिंदेच्या शिवसेनेचे जे आहेत ते 57 आमदार निवडून आले आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार निवडून आले. त्यामुळे आपण जर बघितलं राजरत्न ही आकडेवारी, त्यानंतर आमदारांची संख्या, मात्र निधी वाटपामध्ये सुद्धा कुठेतरी दुजाभाव केलेला आहे असं एकूण चित्र आपल्याला बघायला मिळतंय. आणि कुठेतरी त्यामुळे महायुती सरकारमध्ये अंतर्गत मित्र पक्षांमध्ये नाराजी असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. माधुरी, आपण जसं पाहिलं तसं तू प्रत्येक योजनेमध्ये कसा त्याच्यासाठी निधीची तरतूदच करण्यात आलेली नाही. कारण एकनाथ शिंदेनी स्वतः ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस जाहीर सभेमध्ये लाडक्या बहिणींना शब्द दिला होता की आता तुम्हाला जे 1500 रुपये महिन्याला मिळतात ते आम्ही 2100 रुपये करणार आहोत. असा शब्द हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे आणि मी तुमच्यातलाच एक सामान्य कार्यकर्ता आहे असा शब्द जो आहे एकनाथ शिंदेनी लाडक्या बहिणींना दिला होता. जर माहितीचे जे नेते होते त्यांनी सुद्धा प्रत्येक लाडक्या बहिणींना शब्द दिला होता. सुनील तटकरे जे की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, रायगडचे खासदार आहेत, त्यांनी सुद्धा शब्द दिलेला होता की आम्ही 2100 रुपये करणार आहोत. परंतु आता सरकार आल्याच्या नंतर हे 21 रुपये करण्यात आलेले नाहीत. उलट म्हणजे यात लाडकी बहीण योजनेसाठी अनेक निकष लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे लाखांच्या घरामध्ये लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे मोठं रणकंदन जे आहे विधानसभेमध्ये पाहायला मिळालेलं होतं. माधुरी, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेची नाराजी ही आताच नाहीये. कारण एकनाथ शिंदेनी ज्यावेळी शिवसेनेमध्ये बंड केलं त्यामागे त्यांनी बंड करण्यामागचा उद्देश हाच होता की आपली जी नैसर्गिक अलायन्स आहे ती भाजपा बरोबर आहे आणि उद्धव ठाकरे कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाऊन त्यांनी सरकार स्थापन केलेलं आहे जे की आपल्या हिंदुत्वाच्या वोटरला हे कुठेतरी पटलेलं नाहीये. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना हे पटलेलं नाही. आनंद दिघेंच्या विचारांना ही विचारसरणी कुठेतरी उद्धव ठाकरेंची पटलेली नाही. त्यामुळे त्यांनी एकत्रितपणे येत
बंड पुकारलं आणि थेटपणे सुरत मार्गे गुवाहाटी जात परत गोव्याला आले. गोव्यातून थेट मुंबईमध्ये त्यांनी भाजपासोबत जात सरकार स्थापन केलं. आता हे सरकार स्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदेवरती मोठी टीका केली होती, कारण उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीचं काम कोरोनाच्या काळामध्ये केलेलं होतं, कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या मागे कुठेतरी एक सिंपती होती. परंतु एवढी मोठी सिंपती असताना ज्या पद्धतीचं काम एकनाथ शिंदेनी केलं, त्यांनी अर्केट सर्वसामान्यांमध्ये जाऊन कामं केली. जसं आता तू सगळी आपण ज्या योजना सांगितलेल्या आहेत ह्या सर्वसामान्यांसाठीच्या योजना आहेत. परंतु एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री असताना काम करत असताना अचानकपणे ज्यावेळी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती एकनाथ शिंदेनी टीका केलेली होती, त्यांच्या आमदारांनी टीका केलेली होती, ती टीका काय होती माधुरी, की आम्हाला अर्थसंकल्पामध्ये आमच्या आमदारांना अजित पवार निधी देत नाहीत अर्थमंत्री असताना. परंतु त्याच शिंदेच्या सरकारमध्ये अजित पवार हे अर्थमंत्री झाले. त्यावेळेस असेही झाले की आता शिंदेच्या आमदारांनी असं सांगितलं, आम्हाला आता अजित पवार डावलत नाहीत, कारण आमचा प्रमुख माणूस म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत असं त्यांनी सांगितलं. परंतु आता जर तू सांगितलेलं आहेस माधुरी, जी निधींची तरतूद करण्यात आली त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मंत्र्यांना सर्वाधिक निधी देण्यात आलाय. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांना मंत्र्यांना निधी देण्यात आला आणि अत्यंत तिसऱ्या क्रमांकावरती शिंदेच्या शिवसेनेला निधी देण्यात आला. त्यामुळे शिंदेच्या आमदारांची मंत्र्यांची नाराजी ही कायमच आहे. अर्थात जर आपण पाहिलं, ज्यावेळेस अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महायुतीमध्ये आलेले नव्हते त्यावेळेस शिंदेची बार्गेनिंग पॉवर खूप मोठी होती. परंतु अजित पवार हे महायुतीमध्ये आल्याच्या नंतर शिंदेची बार्गेनिंग पॉवर कुठेतरी कमी झाली. जसं आता विधानसभा निवडणुकीचे आपण निकाल पाहिले माधुरी, या विधानसभा निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर 132 जागांवरती भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला. आता यामध्ये 5 जे अपक्ष आहेत, छोटे पक्ष आहेत, त्यांनी अर्थात पाठिंबा दिला भारतीय जनता पक्षाला. त्यामुळे हा जो आकडा आहे तो 137 वरती जातोय. आणि जर तुम्हाला सत्तेमध्ये यायचं असेल तर तुम्हाला 145 जागांची जी मॅजिक फिगर आहे ती गाठणं गरजेचं आहे. अशा वेळी अजित पवारांच्या 41 जागा ह्या सहजपणे भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये घेऊन जातात. त्यामुळे कुठेतरी शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली. जर तुला आठवत असेल, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि त्यानंतर कुठेतरी सरकार स्थापनेसाठी दावाच केला जात नव्हता. स्वतः त्यानंतर पुढाकार घेतला कोणत्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी पुढाकार घेतला, जे की चंद्रशेखर बावनकुळे होते. त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, या तारखेला शपथ घेणार आहे असं त्यांना स्वतः जाहीर करावं लागलं. राज्यपालांना पत्र दिलेलं नाही आणि अशावेळी कुठेतरी असं सांगितल्याच्या नंतर कुठेतरी शिंदेची नाराजी झाली. शिंदे थेटपणे त्यांच्या दरेगावात गेले. साताऱ्यामध्ये जे त्यांचं दरेगाव आहे तिथं जाऊन गिरीश महाजनांनी त्यांची समजूत काढली, त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळेंनी समजूत घातली आणि त्यानंतर कुठेतरी परत शिंदे ठाण्यामध्ये आले आणि त्यानंतर सांगितलं की आमची नाराजी वगैरे नाहीये असं आपण पाहिलेलं आहे. परंतु त्यानंतर कुठं आपल्याला वाटत होतं की गृहमंत्री पद हे शिंदेना दिलं जाईल. गृहमंत्री पद सुद्धा शिंदेना देण्यात आलेलं नाही. अर्थमंत्री पद जे महत्वाचं पद समजलं जातं, ते तिजोरीवरती ज्याचा ताबा असतो ते पद जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. त्यामुळे शिंदे कुठेतरी नाराज आहे अशी चर्चा वारंवार एकंदरीत सुरू आहे. परंतु आता आपण पाहिलं की शिंदेच्या ज्या महत्वाकांक्षी योजना आहेत त्या महत्वाकांक्षी योजनाच कुठेतरी डावलल्या चालल्यात. त्यामुळे शिंदे वारंवार नाराज आहेत. त्यामुळे कुठेतरी राजकीय भूकंप येतो की काय अशी चर्चा सुरू आहे. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पालकमंत्री पदाचा भाग. आता पालकमंत्री पदाचा भाग जर रायगडचं पालकमंत्री पद पाहिलं तर जे ज्येष्ठ नेते आहेत ते की शिवसेनेचे महत्वाचे नेते म्हणून ओळखले जातात, त्या भरत गोगावलेला डावलून ज्या आदिती तटकरे आहेत त्यांना पालकमंत्री पद देण्यात आलेलं होतं. तातडीने हा निर्णय मुख्यमंत्र्यांना बदलावा लागला. मुख्यमंत्री दावोसवरती जाऊन राज्यामध्ये कशा पद्धतीने व्यवसाय आणता येईल, कशी तरतूद करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात असताना त्यांना दावोसमधून हा निर्णय बदलावा लागला. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद, नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माणिकराव कोकाटेंना पालकमंत्री पद देण्यात आलं. जर आपण पाहिलं तर दादा भुसे ज्येष्ठ मंत्री आहेत शिवसेनेचे, ती सुद्धा नाराजी होते. थेटपणे शिंदेच्या मंत्र्यांनी नाराजी बोलून दाखवलेली आहे. आणि आता जर शिंदेचेच निर्णय बदलण्यात येत असतील तर निश्चितपणे शिंदे हे नाराज झाल्याची चर्चा सुरू आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुला आठवत असेल की राज्याची जी आपत्ती व्यवस्थापन समिती आहे, या आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये त्याचे पदसिद्ध अध्यक्ष जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. परंतु या समितीमध्ये अजित पवारांना घेण्यात आलेलं होतं आणि एकनाथ शिंदेना डावलण्यात आलेलं होतं. खूप मोठी नाराजी झाली आणि त्यानंतर थेटपणे तो कायदा आहे तो कायदाच बदलण्यात आला आणि उपमुख्यमंत्री जे आहे ते पदसिद्ध सदस्य म्हणून त्यामध्ये दाखवण्यात आलं. त्यानंतर एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवारांना त्यामध्ये घेण्यात आलं. त्यामुळे ज्या पद्धतीचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेले आहेत त्यामुळे कुठेतरी आता अर्थात माफ करा, आता कुठेतरी एकनाथ शिंदे कुठेतरी सातत्याने नाराज आहेत अशी चर्चा सुरू आहे. आता जर आपण पाहिलं तर महाजी शिंदे जीवन गौरव पुरस्कार जो आहे एकनाथ शिंदेना शरद पवार यांच्या हस्ते नवी दिल्लीमध्ये देण्यात आला. त्यावेळेस कुठेतरी एकनाथ शिंदे
आणि शरद पवार कुठेतरी एकाच व्यासपीठामध्ये आल्याच्यामुळे तेव्हा सुद्धा एकंदरीत चर्चा सुरू झाली आहे माधुरी, की आता कुठेतरी राज्यामध्ये वेगळी अलायन्स बघायला मिळते की काय. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, एकनाथ शिंदेची नाराजी, आणि त्यामुळे तुला असं वाटतंय का की एकनाथ शिंदे कुठेतरी चाचपणी करतात की कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरती लढवल्या जाऊ शकतात? कारण पुण्यामधलं जर चित्र जर तू पाहिलंस माधुरी, पुण्यामधले काँग्रेसचे माजी आमदार असणारे रवींद्र धंगेकरांनी थेटपणे आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड मधले महत्वाचे जे पदाधिकारी आहेत शिंदेच्या गटा अर्थात ठाकरेच्या गटाचे, त्यांनी सुद्धा कुठेतरी आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे तुला एकंदरीत कुठं असं वाटतं का की आता कुठेतरी राज्यामध्ये राजकीय भूकंप येऊ शकतो? आपण जर बघितलं तर आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. अर्थात आपण जर बघितलं तर अगदी 3 ते 4 वर्षांचा जो काळ आहे तो लोटलेला आहे. मात्र अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या काही लागलेल्या नाहीत. अत्यंत मोठा काळ आहे हा, प्रलंबित आहेत. अजूनही त्याबाबतची कुठलीही घोषणा झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अनेक पक्षांमध्ये विविध जे पदाधिकारी आहेत ते पक्षप्रवेश करत आहेत आणि आपल्याला त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी माजी नगरसेवक असतील, यांचे जे पक्षप्रवेश आहेत, पदाधिकारी असतील विविध पक्षांचे, तर ते आपल्याला कुठेतरी एखाद्या छोट्या पदाचं आपल्याला त्या ठिकाणी तिकीट मिळेल म्हणून पक्षप्रवेश होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे आपण जर बघितलं तर आपला महत्त्वाचा विषय काय आहे, एकनाथ शिंदे यांची महायुती सरकारमध्ये असलेली नाराजी. वारंवार त्यांची जी खदखद आहे ती समोर येते. आमदार नाराज आहेत, आमदारांना पुरेसा निधी उपलब्ध होत नाही, अशा ज्या चर्चा आहेत त्या वारंवार समोर येतात. कुठेतरी जी खदखद आहे ती सातत्यानं आपल्याला समोर आल्याचं बघायला मिळतं. मात्र ह्या ज्या चर्चा आहेत त्या चर्चांचं आणि आरोपांचं वारंवार खंडन होत असल्याचं किंवा खंडन करण्यात आल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश होतात. असं असलं तरी कुठेतरी स्वबळावर लढतील असं चित्र आपल्याला पाहायला मिळणार नाही. कारण महायुती सरकार किंवा महायुती एकसंध म्हणून हे आतापर्यंत तीनही नेते एकत्र लढत आलेले एकत्र राज्याचा जो कारभार आहे ते चालवत आहेत. आपण जर बघितलं 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केलं. त्यानंतर 2023 मध्ये अजित पवार हे एकनाथ शिंदे आणि भाजप सोबत आले. मग महायुती सरकार तिघांचं मिळून तयार झालं. पुढे 2024 मध्ये विधानसभा निवडणुका लागल्या आणि हे तीनही नेते पुन्हा एकदा सत्तेमध्ये आले. आता फक्त त्यांच्यामध्ये खुर्च्यांची अदलाबदल झालेली आहे. आपण जर अगदी काही दिवसांचाच विषय बघितला तर एकनाथ शिंदे यांच्या ज्या मनातली खदखद आहे मुख्यमंत्री पदाबाबतची ती वारंवार समोर येतानाच आपल्याला बघायला मिळतं. आणि असाच अर्थसंकल्प सादर केल्यानंतर तीनही या मुख्यमंत्री अर्थसंकल्प अधिवेशनाच्या आधी जी पत्रकार परिषद झाली तर त्यामध्ये कुठेतरी आपल्याला पाहायला मिळालं एकनाथ शिंदे यांची जी खदखद आहे ती पुन्हा एकदा समोर आल्याचं आपण बघितलं. एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही तेच आहोत, जुनीच माणसं आहेत, मात्र फक्त खुर्च्यांची अदलाबदल झालेली आहे. आणि कुठेतरी त्याच वेळी तो जो मुद्दा आहे तो अगदी पटकन अजित पवार यांनी पकडला आणि अजित पवार लगेच म्हणाले एकनाथ शिंदे यांना की मनातलं काही जात नाही. कुठेतरी त्याच्यावरून हशा सुद्धा पिकलेला आपल्याला बघायला मिळालं. अगदी असाच प्रसंग काही महिन्याआधी सुद्धा झालेला होता. त्यावेळी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी अशीच खदखद बोलून दाखवलेली होती आणि त्यावेळी सुद्धा अजित पवार यांनी कुठेतरी त्यावेळेस सुद्धा एक पंच मारायचं त्यांनी त्यावेळेसची जी संधी आहे ती सोडली नव्हती. आपली खुर्ची जी आहे ती मात्र फिक्स आहे असं सुद्धा अजित पवार हे म्हणालेले होते. त्यामुळे आपण जर बघितलं कुठेतरी तर ते एकसंध आहेत आणि त्यांना कुठेतरी एकत्रित राहूनच महायुती सरकार हे चालवायचं आहे. त्यामुळे फक्त याच्यामध्ये विषय इतका होईल की आपला पक्ष वाढवण्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला जागा मिळाव्यात यासाठी मात्र प्रयत्न हे निश्चित केले जाणार आहेत. अगदी प्रत्येक पक्षाकडून तसाच प्रकार हा आपल्याला शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुद्धा बघायला मिळू शकतो. माधुरी, जसं तू आता उल्लेख केलेला होतास की अर्थसंकल्पीय जे अधिवेशन होतं त्यावेळी जी प्रेस कॉन्फरन्स आलेली होती, अजित पवार शिंदेना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यावेळेस फक्त शिंदे असं म्हणाले होते की व्यक्ती तेच आहेत, फक्त जागा बदललेल्या आहेत. मी आधी मुख्यमंत्री होतो, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि मी उपमुख्यमंत्री आहे आणि दादांची जागा तर फिक्सच आहे उपमुख्यमंत्री म्हणून, असं त्यांनी दादांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता अजित पवार. अजित पवार तेव्हा असं म्हणाले तुम्हाला तुमची खुर्ची टिकवता आली नाही त्याला मी काय करू. त्यामुळे ते डिवचण्याचा सातत्याने प्रयत्न करतात आणि एका बाजूला एकनाथ शिंदे नाराज आहे, दादांचं डिवचणं, त्याचबरोबर एकनाथ शिंदेचे बदलले जाणारे निर्णय, त्याचबरोबर पालकमंत्री पदाचा वाद असेल जो की अजूनही पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही, त्याचबरोबर निधी वाटपामध्ये शिंदेच्या शिवसेनेला देण्यात आलेलं सर्वात शेवटचं स्थान,
त्याचबरोबर वारंवार एकनाथ शिंदेनी घेतलेल्या निर्णयांमध्ये, जे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयामध्ये होणारे बदल, त्याचबरोबर त्यांनी ज्या योजना राबवलेल्या होत्या, जी आश्वासनं जनतेला दिलेली होती, ती आश्वासनांची पूर्तता जी या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे वारंवार विरोधी पक्षांकडून एकनाथ शिंदेला डिवचलं जाणं आणि त्यामुळे कुठेतरी एकंदरीत एकनाथ शिंदेची नाराजी आता फडणवीस सरकारच्या बाबतीत आहे की काय, अशी चर्चा सुरू झालेली आहे. आणि त्याच अनुषंगानं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये होणारं इनकमिंग आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्याच अनुषंगानं आता खरंच राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप येतो की काय, अशी चर्चा सुरू झालेली आहे. आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेच्या मनामध्ये काय आहे, निश्चितपणे पुढे येणारच आहे. आणि याच अनुषंगाने या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. आणि यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.